नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 ऑक्टोबर 2024 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुमच्या निजी जीवनात बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे मित्र सहयोगी स्वभावाचे आहेत. या व्यतिरिक्त यामुळे तुम्हाला काही बोलण्याच्या वेळी विशेष सावधान राहण्याचा सल्ला असेल, अथवा तुम्ही कारण नसताना त्यांना नाराज करू शकता. या राशीतील स्वनियोजित व्यावसायिक या सप्ताहात अधिक यश मिळवतील. यामुळे त्यांना समाजासोबत घर कुटुंबातही योग्य मान सन्मान मिळू शकेल आणि यामुळे त्यांना स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यातही मदत मिळेल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक विषयात अनुकूल परिणाम होतील. विशेष करून मध्यभागाची वेळ तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष भाग्यवान सिद्ध होणार आहे, कारण यावेळी तुमचे मन शिक्षणात अधिक लागेल आणि तुम्ही आपले प्रदर्शन उत्तम करून आपल्या शिक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी राहाल. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 12व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल आणि आपले राहणीमान चांगले ठेवाल आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. या सप्ताहात तुम्ही अतिरिक्त धन कमावू शकता, कारण तुम्हाला योग्य रणनीती बनवण्याची आणि त्यानुसार कार्य करण्याची आवश्यकता असेल. उपाय: सकाळच्या वेळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. वृषभ राशी, तुमच्या चंद्र राशीपासून शनी 10व्या भावात उपस्थित आहे. यामुळे या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम मिळण्याचे योग आहेत. मग ते ऑफिसमधील राजकारण असो किंवा काही वादविवाद असो, तुम्हाला प्रत्येक समस्या दूर करून लागोपाठ तुम्ही यशाची शिडी चढताना दिसाल. तुमचे यश पाहून तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनू शकतात. यामुळे कार्यस्थळी तुमच्यात भरपूर कौतुक होईल. या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्याद्वारे केलेली पूर्व मेहनतीने तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होईल. सोबतच जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर त्यासाठी ही वेळ विशेष उत्तम राहील आणि तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ विशेष चांगली राहील आणि तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या बळावर आपल्या कुटुंबातील लोकांची खूप काळजी घ्याल. त्यामुळे कुटुंबात आपल्या मान सन्मानात वृद्धी होण्याची शक्यता आहे. एकूणच तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 11व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम राहील. या सप्ताहात जातकांची आर्थिक स्थिती डोलावेल. त्यांना आपल्या नातेवाईकांचे सहयोग मिळेल, कारण तुम्हाला जवळचे किंवा नातेवाईकांची गरज पडल्याने मदत मिळू शकेल. यामुळे तुम्ही प्रत्येक विपरीत परिस्थितीचा सामना करण्यात स्वतःला सक्षम मिळवाल. म्हणून आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत आपल्या संबंधात सुधार आणण्याच्या दिशेने प्रयत्न करा. या आठवड्यातून सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चुकीचा व्यवहार करू नका.
विशेषतः आपल्या वडीलधाऱ्यांसमवेत मर्यादित आचरण करा. अन्यथा असे न केल्याने कौटुंबिक शांतीभंग होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला सर्वात अधिक मानसिक तणाव जाणवेल. उपाय: नियमित 24 वेळा ओम महालक्ष्मी नमःचा जप करा. मिथुन राशी. तुमचा चंद्र राशीपासून शनी 9व्या भावात उपस्थित आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्य आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण बनवलेल्या प्रत्येक आधीच्या रणनीती आणि योजनेत कार्यालयातील कोणीतरी व्यक्ती अडथळा आणू शकेल, जेणेकरून आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून आपले डोळे उघडे ठेवा आणि आपल्या आजूबाजूच्या घडामोडीविषयी जागरूक राहा. यावेळी त्या विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असेल, जे जीवनात आपल्या धैर्याला घेऊन पूर्णतः अस्वस्थ आहेत. कारण तुम्हाला या काळात सर्वात अधिक संघर्ष स्वतःवर आपल्या अहंकाराला हवी होऊ देऊ नका. या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही. शारीरिक तणावापासून दूर राहून ताजी फळे आणि पालेभाज्या खा. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 10व्या भावात विराजमान होण्याने या सप्ताहात आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र हा आहे की त्या लोकांच्या सल्ल्यावरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजेत, जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवीही असतील. तेव्हाच आपल्या धनला सुरक्षित करून नफा अर्जित करू शकाल. या सप्ताहात तुम्ही काही खास न करता सहजरित्या आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याकडे यशस्वी राहाल. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुधाय नमःचा जप करा. कर्क राशी. या सप्ताहात प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या विवेकाचा वापर करून त्यात सुधार आणण्याची आवश्यकता असेल. कारण शक्यता आहे की तुमच्या घरात काही अधिक वेळ व्यतीत करणे घरातील मुलांच्या खराब सवयीवर प्रकाश टाकण्यात मदत करेल. यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काही नियम बनवून त्यांना आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसाल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वेतनवृद्धीची वार्ता मिळू शकेल, ज्याला ऐकून तुम्ही अधिक भावूक होऊ शकता. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती 11व्या भावात उपस्थित आहे. यामुळे शक्यता आहे की ही वार्ता स्वतः आपले वरिष्ठ अधिकारी ऐकवतील. यामुळे तुमची पदप्रतिष्ठामध्येही वृद्धी होऊ शकेल. सोबतच यानंतर दुसरेही सहकर्मी आता तुम्हाला अधिक सन्मानाच्या दृष्टीने पाहतील. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भ्रमित झालेले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शारीरिक आणि मानसिक लाभाच्या प्राप्तीसाठी ध्यान व योग केले पाहिजे. यासाठी जर गरज पडली तर तुम्ही पण विशेष तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील. परंतु या वेळेला झोपून वेळ खराब करण्यापेक्षा याचा उत्तम लाभ घ्या. तुम्हाला या सप्ताहात अचानक नवीन स्रोतांनी धन मिळेल.
जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल. यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेत वृद्धी तर होईलच, सोबत तुम्ही घरातील लहान सदस्यासाठी घरात जातेवेळी भेट घेऊन जाण्याचा प्लॅनही करू शकता. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.